हा जो नंबर दिसतोय ना, याच्यावर फक्त मेसेज करा. त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल. त्या लिंकवर ॲड होऊन जा. आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री 9 ते 10 या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात. श्री स्वामी समर्थ. मी माहूरकडून बोलत आहे. हा, बोला दादा. माझं नाव श्रीराम बाबू घुगे आहे. बरं. हां. आमचे बंधू नामदेव बाबू घुगे हां 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 तुमच्याशी ते नेहमी अनुभव शेअर करतात. हां हा हा तर त्यांनी ते आमचे ते गुरु महाराज आहेत ना, हां हां तर त्यांचा फोटो पाठवायला सांगितला होता मला. हां, मग पाठवा ना दादा. तर मी पाठवलाय तुम्हाला. बरं हो, पाठवलाय फोटो. बरं बरं बरं. तुम्ही त्यांचे सख्खे भाऊ का? हा, लहान भाऊ आहे मी त्यांचा. अच्छा अच्छा अच्छा. हां 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 हां. हो, तर सख्खे? हो, सक्का मी लहान भाऊ आहे त्यांचा. अच्छा अच्छा अच्छा. हां हां हां. आम्ही बर. 5 भाऊ आहोत आहे. हो का? अरे वा. मग तुम्ही पण हो करता का हो, सेवा? मी पण स्वामी समर्थाची सेवा करतो. त्यांच्या सानिध्यातच आहे मी, गुरु महाराजांच्या. तुम्ही पण आहेत का? हो हो. अरे वा. हम्म. तर मग तुम्हाला ते काय मला अनुभव आला? अनुभव मला तेवढं सांगता येणार नाही, पण आम्ही त्यांच्या सेवेमध्ये आहे. नाही, पण काहीतरी अनुभव आले असेल ना? अनुभव असे भरपूर आहेत, त्यांचे चमत्कार घडलेले आहेत आपल्या. माझं लग्न त्यांच्या ह्यांच्यानं झालेलं आहे. मी वयाच्या 14 वर्षापासून त्यांच्या सानिध्यात होतो. अरे वा. मग माझे लग्न झालं. गावातलीच सासर, म्हणजे गावातलीच मुलगी केली मी. अच्छा, लव्ह मॅरेज? हा, अच्छा. तर ते हम्म. गावातच हे झालं, तर त्यांच्याच हातावर माझं लग्न लावून दिले त्यांनी. बरं बरं. हां. तर मग कसा आम्ही चाललाय संसार? आनंद आहेत आहे, सगळं सुखी मस्त. 2 मुली आहेत मला आणि हां एक हां. मुलगा आहे. अरे वा. हां हां. मुलगा 12वीला आहे, एक मुलगी 10वीला, एक 9वीला आहे. अच्छा अच्छा. अरे वा. तर मुलांना चांगलं आहे. चांगलं शिकवा हा दादा. हो हो, चालू आहे शिक्षण हे ते. हं. हां हां हां. तर त्यांच्या सानिध्यामध्ये आहे. हं 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 हं. आज पण त्यांची सेवा चालूच आहे. आम्ही आमच्या म्हणजे गावाच्या माहूरगडच्या पूर्व भागाला आमचं गाव आहे, एक 10 किलोमीटर अंतरावर. काय नाव आहे? वज्रा शेख फरीद. काय काय? वज्रा वज्रा. हां 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 हां. हा, वज्रा. तर जुनं गाव आहे खूप, म्हणजे आधुनिक गाव आहे जुनं. बरं बरं बरं. हां हां. तर इथं दत्त शिखर मोठं देवस्थान आहे. बरं. हां हां. अनुसया माळेचं मंदिर आहे, पुन्हा दत्तात्रेयाचं मंदिर आहे, रेणुका माता. अच्छा अच्छा. हां हां हां. तर हे देवस्थान आहे. हां हां हां. त्याच्या पायथ्याशी आमचं गाव आहे वज्रा. अच्छा. हां हां. तर इथं एक ऋषी आले होते तपासाठी, हिमालयाचे गिरनारी बाबा म्हणून. बरं. हां. ही गोष्ट आहे समजा जवळपास एक 10 वर्ष अगोदरची. हां हां हां. तर हां. तर त्यावेळेस त्यांनी आमच्या गावामध्ये एक थोडस प्रवचन केले. बरं. हां हां. तर त्यांनी आमच्या गावात एक वडाचं झाड आहे ताई. बरं बरं. हां हां. तर ते इतकं जुनं झाड आहे, हं हं हं. ते आमचे आजोबाच्या बी आधी, म्हणजे खूप वर्षाचं आहे ते झाड. बरं. हां हां. तर म्हणजे शब्दात सांगता येणार नाही असं, म्हणजे एक 500 600 700 वर्षाचं आहे की काय की असं. अरे बापरे! हां 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 हां. तर एवढं? हं. तर त्या झाडाखाली त्यांनी ते प्रवचन, आमचं तिथं मारुतीचं मंदिर आहे. हां हां हां. तिथं त्यांनी त्या झाडाखाली ऋषी मुनी तप केलेले आहे म्हणे, ह्या गावामध्ये ह्या झाडाखाली. ओह! अच्छा. हां हां. आणि तर ह्या गावाचं नाव वैराग्य असं होतं म्हणून म्हणले त्यांनी पहिलं, वैराग्य. बापरे! हां हां हां. तर त्या वैराग्य नावावरून वज्रा नाव पडलं असं त्यांनी अरे सांगितलं. वाह! किती छान. हां हां हां. तर असं सांगितलं त्यांनी. हां हां हां. आणि पंचकुशीच्या जो येडा फिरते आमच्या इथे, ह्या दत्त हां हां. मंदिराच्या, म्हणजे जंगल आहे, खूप मोठा पहाड आहे इथं. बरं. हां 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 हां. ते पंचकुशीची जी यात्रा फिरते त्याच्यामध्ये आमचं गाव आहे. अरे वाह! हम्म.
किती सुंदर. आणि तिथंच बाजूला ते आमचे गुरु महाराज राहतात. हा 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 हा. भीमकुंड म्हणून आश्रम आहे. अच्छा. हा. तर तिथं राहतात ते आमचे गुरु महाराज. अरे वा. हा, तर तिथं म्हणजे पाणी पूर्ण गोटड, म्हणजे असे मग पूर्ण गोटाच आहे ताई. जे तुमचे भाऊ अनुभव नेहमी शेअर करतात तेच बाबा ना? हो हो, तेच तेच काय रामराव नाव बाबा. त्या बाबांचं? रामराव बाबा. रामराव बाबा. हा हा हा. हो, तर तिथं कसं आहे, ते भीमानं म्हणजे सांगतात, बाबांना सांगितलं इथं भीमानं बाण मारलेली आहे म्हणे, आणि त्या गोट्यात पाणी राहते, म्हणजे कधीच आटलं नाही ते पाणी. कमाल आहे. आणि मग ते तिथेच राहतात ते बाबा? हो हो, तिथंच राहतात मग ते. मच्छर वगैरे काय डास वगैरे होत नाही तिथे? नाही, तिथं म्हणजे असं म्हणजे मंदिर बांधलेलं आहे ना असं. अच्छा अच्छा. हा 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 हा. मंदिर वगैरे बांधलेलं आहे. हा हा. आणि तिथं राहण्याची सोय चांगली आहे, समजा बांधकाम झालेलं आहे. अच्छा अच्छा. हा हा. हो, गावकऱ्यांनी सर्व मिळून तिथं बांधून दिले. हम्म. त्यांना राहण्याची सोय हे ते सर्व. हा हा हा. हो, तर तिथं तसं आहे ते. हा हा. पूर्ण गोटाच आहे, पण त्या गोट्यामधून पाणी कधीच आटलं नाही. बाबांच्या रोजच्या जेवणाची सोय कोण करतं मग? तिथं ते डबा येते, ते आमचे ताई राहते तिथं बाजूला, म्हणजे इथं 2 गावाच्या मध्ये राहतात ते. आजनी म्हणून गाव आहे. हा 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 हा. तिथं आमची ताई, त्या गावामध्ये आमच्या ताईला दिलेलं आहे. तिचे अच्छा म्हणजे अच्छा. हा सासर घर आहे ते. हा 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 हा. तर त्यांनी ताई देतात त्यांना डब्बा. अरे वा. हो, किती छान किती. आमची म्हणजे माझ्यापेक्षा मोठी आहे ताई. आम्ही 5 भाऊ 2 बहिणी. अच्छा, सख्खी बहीण तुमची? हो, सख्खी बहीण. आम्ही म्हणजे हम्म. 7 जण आहोत सगळे. हा 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 हा. तर त्यांनी ते डबा रोज देतात मग त्यांना. गावातले पण सगळे जात असतील ना दादा तिकडे? हो, गावातले बी जातात येतात. अरे वा. हो किती भाग्यवान ना तुम्ही. असे ऋषी मुनी असे एखाद्या गावाला लाभणं हे हो फार ना, हो ना. भाग्याचं लक्षण आहे दादा. हो ना, हे स्वामी समर्थाची कृपा. आणि पूर्वी पुण्य ते म्हणवत आहे ना, जे पूर्वी पुण्य असेल ज्याचे. हा. हा, त्याला लाभत नाही पूर्वी संत पुण्य असेल संगती. ज्याचे, तसं ते आहे, ते काहीतरी पूर्वीचं पुण्य आहे. बरोबर. त्यामुळे ते हे अशा गोष्टी संत घडतात ताई. संगती लाभते त्यांनाच हा खरे. हा, जर खूप पूर्वी छान पुण्य दादा. असेल. हा हो ना, बोला ना ताई. हा. मी शेअर करते म्हटलं हे. नका शेअर कशाला करता ते, अहो, मिसेस अनुभव बोलतात. शेअर केले तर तुम्हाला अजून अनुभव देतील स्वामी. असं का? हा. तुमचं नाव नामदेव ना? नाही, माझं नाव श्रीराम आहे. श्रीराम. आणि भावाचं नाव नामदेव. नामदेव आहे ते. दुसऱ्या नंबरचा भाऊ आहे माझा. आणि मग हे जे नेहमी अनुभव शेअर करतात ते? ते दुसऱ्या नंबरचे आहेत. नामदेव, त्याच्यापेक्षा मोठा एक अशोक आहे. बरं बरं बरं. आणि तिसऱ्या नंबरचा तुकाराम, त्याच्या पाठचा रामकिसन, आणि मी श्रीराम. बरं बरं दादा. हा. मी तर शेअर असे करते. 5 भाऊ आम्ही, आणि 2 बहिणी आहेत. बरं बरं दादा. तर असा परिवार आहे. हो, अशीच कृपा राहील तुमच्यावर. हो हो खूप हो छान प्रगती होईल. मुलांना चांगलं शिकवा हा दादा. हो हो हो. हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.